नमस्कार मित्रांनो, तर प्रदीप सुरवसे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आपल्यासाठी मी आज एक नवीन गोष्ट घेऊन आलोय आणि ते म्हणजे आपल्या गाडीमध्ये जास्त लोकांना माहित नसते की ह्या बटनाचा काय उपयोग आहे काय नाही। तर त्या बटनाविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। जर माझ्या चॅनलवर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्ही ते जरूर करा। तर हे बघा, हे आपलं हे आज दाखवणार मी तुम्हाला हे बटन आहे। ह्या बटनाला म्हणतात ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम बटन। तर हे बटन माझ्या इथं डॅशबोर्डला आहे, तुमच्या इथं कुठे ना कुठे डॅशबोर्डला ते बटन असणार आहे। इथे कुठे पण असू शकतं, हे वेगवेगळ्या मॉडेलवर वेगवेगळे प्रकारचे कुठे पण असू शकते ते। तर ह्या बटनाचं काय काम आहे आणि काय नाही तुम्हाला ह्या बटनाविषयी मी सविस्तर माहिती सांगणार आहे। तर ते बटन हे बटन हे थोडं हे असं तीन सेकंद जर पुश केलं ना, तर हे बघा तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दाखवतो मीटरमध्ये, ते बघा ओपन झालं। ते बटन ओपन झालं म्हणजे ते काय, एक आपल्या गाडीचं ग्रिप, टायर जो ग्रिप असतो तो बरोबर पकडतो। आणि हे स्टीअरिंग कंट्रोल जे आहे ना, हे स्टीअरिंग कंट्रोल पण आपण लांब रूटला कुठे हायवेला नसलो तर व्यवस्थित राहते। पण तुम्ही हे कुठं वापरायचं आणि कुठं वापरायचं नाही ते पण सांगितलं पाहिजे, कारण हे फक्त हायवेला लांब रूटला आणि तुमचा कुठं निसरडा रस्ता असेल, कुठं चिखल पाणी, कुठं घाट चढतो समजा गाडी पाठीमागे, त्यावेळेस वापरायचं। किंवा लॉंग रूटला आपण मोठ्या हायवेला जाणार आहे त्या ठिकाणी वापरायला पाहिजे। आणि कुठं नाही वापरायला पाहिजे तुम्हाला हे पण माहिती पाहिजे। फक्त वापरायचं हे तर मी सांगितलं, पण वापरायचं कुठं नाही ते पण सांगितलं पाहिजे। तर हे ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम बटन हे आता आजकाल तर प्रत्येक गाडीला येतच आहे, म्हणून तुम्हाला माहिती सांगतो मित्र। आता हे फक्त मी 3 सेकंद पुश धरून त्याला ठेवलं होतं तर ते चालू झालं। आता एकदाच मी पुश करतोय, हे बघा, तर हे गेलं बटन, आता त्याचं चिन्ह गेलं। तर कसं आहे माहिती आहे का, आता कुठे नाही वापरायचं। जर आपली गाडी एका चिखलामध्ये अडकली किंवा कुठे अडकली तर तुम्ही ज्यावेळेस गाडी आपण चालू करून पहिल्या गिअरमध्ये टाकून चालतो त्यावेळेस तेवढे पिकअप गाडीला भेटत नाही किंवा गाडी तेवढ्या वेगाने पुढे जाऊ शकत नाही, कारण हे कसं आहे ग्रिप पकडताना टायर, त्यासाठी त्या ठिकाणी ह्या बटनाचा काही उपयोग होत नाही। तर त्या ठिकाणी तुम्हाला बटनाचा काही वापरच करायचा नाही। ते बटन डायरेक्ट एक पुशमध्ये बंद होतं, ते पुश करून बंद करायचं आणि मग तुमची गाडी बघा लगेच निघते। आणि चिखलामध्ये कुठे अडकली समजा, कुठे बाहेर गेलात, कधी तुम्हाला एकदमच गाडीचा पिकअप पहिल्या घरामध्ये फास्ट घ्यायचे, तर ते तुम्हाला त्या बटनाचा काहीच उपयोग नाही। त्यासाठी तुम्ही का हे बटन कुठे वापरायचं नाही हे तर तुमच्या लक्षात आलं असेल। जर तुमच्या लक्षात नाही आलं तर मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा, मी तुम्हाला त्याचं उत्तर जरूर देईन। तर चला मग, आपल्या युट्यूबवर आजच्या दिवसाची हे माहिती होती। आणखीन तुम्हाला मी आपल्या सगळ्या ड्रायव्हर बंधूंना, प्रायव्हेट असो टुरिस्ट असो, या सगळ्यांना मी सांगायचा प्रयत्न करतोय। तर चला मग, आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटू। धन्यवाद।